शीर्षक वाट हळवी वेचताना भाग 24. लेखन व अभिवाचन सेजल पुंजे. आर्यनला अक्षरशः रडू कोसळले होते. त्यामुळे त्याचे डोळे अगदी लाल झाले होते. आर्यनला असे भावुक झालेले आणि हतबल झालेले पाहून ज्ञानदाचेही अश्रू अनावर होत होते. ती पुरती कोलमडली होती. काय करावे सुचत नव्हते. तरीही तिने स्वतःला सांभाळत आर्यनचा हात हातात घेतला. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, आर्यन, एकीकडे तू असा रडतोयस आणि दुसरीकडे म्हणतोस की दर्शिकासोबत जे काही झालं त्याला तू कारणीभूत आहेस. किती हा विरोधाभास. कशी विश्वास ठेवू मी तुझ्या या शब्दांवर. मला चेहरे वाचता येत नाहीत, पण मी माझ्या अनुभवापरी हे डोळे मिटून सांगू शकते की तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस. समथिंग इज ऑड. यू कांट बी कल्प्रिट. यू कांट हर्ट हर ॲट ऑल. तुझ्या स्वभावातच नाही हे. ज्यांनी तुला हर्ट केलंय त्यांच्याशीही वैमनस्य न बाळगणारा तू, तुला जीवापाड असणाऱ्या, जिच्यावर तू जीव ओवाळून टाकायचास, तिला मृत्यूच्या दारात ढकलशील, हे अशक्य आहे. यू लव्ह हर, गॉड डॅम इट. आय नो दिस व्हेरी वेल. ऑफकोर्स आय लव्ह हर. पण प्रेम करण्यात आणि ते प्रेम जपण्यात फरक असतो. मी केवळ प्रेम करत राहिलो तिच्यावर. तिला जपायचं राहूनच गेलं. आर्यनचा चेहरा अजूनही निर्विकार होता व आवाजात खिन्नपणा तरळत होता. तिनेही मात्र हार न मानता त्याला विश्वासात घेत विचारपूस करायला सुरुवात केली. फॉर गॉड सेक, स्टॉप दिस सेल्फ ब्लेमिंग. प्लीज, काय अवस्था करून घेतलीयस तू स्वतःची. मी तुला पहिल्यांदा असं बघते रे. तो जुना आर्यन कुठे आहे. मला त्या जुन्या आर्यनला बघायचं आहे. हा निर्विकार आर्यन परका भासतो रे खूप. मला फक्त एकदा सविस्तर सांग ना, काय झालं होतं तिला. तो आर्यन, तो तुला आता कधीच पाहायला मिळणार नाही ज्ञानदा. कारण तो आर्यन नव्हता. तो दर्शिकाचा आरू होता. आणि ज्या जगात दर्शिकाच हयात नाही तिथे आरू तरी कसा राहणार ना. म्हणून तो आरू सुद्धा गेला त्याच्या दर्शिकाच्या मागोमाग तिचा शोध घेण्यासाठी. तो जुना आर्यन सुद्धा मेलाय ज्ञानदा. कधीच मेला तो आर्यन. आर्यन खिन्न स्वरात बोलला आणि त्याने त्याचा हातही ज्ञानदाच्या हातातून सोडवून घेतला. आर्यन, ज्ञानदा रडवेल्या आवाजात म्हणाली. तिच्या हाकेला आर्यनने उपहासात्मक हसून फक्त हुंकार भरला. बोल ना, तो म्हणाला. आर्यन, प्लीज, ज्ञानदा हुंदका आवरत बोलली. आर्यन पुढे काही बोलणार त्याआधीच तिथे शिवाक्षी आणि दर्शन आले. त्यांची चाहूल लागताच आर्यनने स्वतःला परत एकदा निर्विकार करून घेतले. ज्ञानदानेही तिचे अश्रू पुसून घेतले. दर्शनला मात्र आर्यनच्या पानावलेल्या कडा दिसल्या होत्या. त्यामुळे तो आर्यनची विचारपूस करत म्हणाला, बाबा, तुम्ही दोघे काय बोलत होतात. आणि बाबा, तुझ्या डोळ्यात पाणी का आहे. तू रडला होतास का. अरे नाही रे राजा, तुझ्या मॅम तुझं कौतुक करत होत्या ना, त्यामुळे मला तुझी प्रशंसा ऐकून भारी वाटलं. तुझ्या मॅम बोलल्या की तू खूप हुशार आणि समंजस आहे. तू डान्स सुद्धा खूप आवडीने करतोस. पहिलाच दिवस असून डान्स स्टेप समजून घ्यायला तुला काहीच अवघड गेलं नाही. हे सगळं ऐकून मला खूप म्हणजे खूप कौतुक वाटलं तुझं. माझा दर्शू खूप टॅलेंटेड आहे, आज हे मला पटलं. आर्यन दर्शनच्या डोक्यावर मायेने हात फिरवत बोलला आणि सर्रासपणे त्याने ज्ञानदा समोरच विषय बदलला. बाबा, काय रे हे. माझं एवढं छोटूसं कौतुक ऐकून तुला भरून आलं. एवढा हळवा कसा रे तू. सेंटी कुठला. बी टफ. दर्शन कपाळावर हात मारत बोलला. त्यावर आर्यनने कसनुसं हसून निव्वळ हुंकार भरला. पुढे दर्शन आर्यनचे डोळे पुसत बोलला, आता हे असे डोळे पुस बघू. आणि आता मी तुला वॉर्निंग देतोय. यापुढे माझं कौतुक ऐकून घेताच तू असं रडायचं नाहीस. यापेक्षा मोठमोठ्या कॉम्प्लिमेंट्स देतीलच ना लोक मला भविष्यात. मग त्या कमेंट्स ऐकून पण तू असाच रडशील का. नाही ना. मग तू आत्ताच सवय करून घे या सगळ्याची. तू शहाणा बाबा आहेस ना. मग हे असं भाऊक नाही व्हायचं, कळलं. हो रे बाळा, कळलं. आर्यन उष्णे हसून म्हणाला. गुड.
दर्शनसुद्धा मंद हसत म्हणाला, बरं आता आपण घरी जाऊया ना, बराच उशीर झालाय, आर्यन बोलला. हो, दर्शननेही होकार दिला. बरं मग चला, आर्यन बोलला आणि दर्शनचा हात हातात घेत हॉटेल बाहेर जाऊ लागला. त्याला दुजोरा देत ज्ञानदा आणि शिवाक्षी सुद्धा त्यांच्या मागोमाग गेल्या. हॉटेलच्या बाहेर येताच ते चौघेही लगेच कारमध्ये बसले. त्यानंतर आर्यनने कार ड्राईव्ह करायला सुरुवात केली. आर्यनने ज्ञानदाला तिचा पत्ता विचारला. तिने पत्ता सांगताच त्याने तिच्या घराच्या दिशेने गाडी वळवली. ज्ञानदाच्या घरी पोहोचताच त्यांचा निरोप घेऊन तात्काळ स्वतःच्या घरी जाण्याचा विचार आर्यनचा होता. पण शिवाक्षी आणि ज्ञानदाने त्यांना थोड्या वेळापुरते थांबण्याचा आग्रह केला. त्यामुळे त्यांच्या आग्रहाखातर आर्यन आणि दर्शन थोडा वेळ ज्ञानदाच्या घरी थांबले. ते चौघेही थोडा वेळ हॉलमध्ये शांत बसून होते. तेवढ्यात शिवाक्षी दर्शनला उद्देशून म्हणाली, दर्शन, तू माझ्या खोलीत चल ना, मी तुला माझी खोली दाखवते. तुला तिथे फार मजा येईल. माझ्याकडे व्हिडिओ गेम्स पण आहेत, तुला आवडेल ना खेळायला. शिवाक्षीला दर्शनने दुजोरा दिला आणि त्यानंतर त्याने आर्यनकडे मोर्चा वळवला. तो लाडीक स्वरात त्याला म्हणाला, बाबा मी जाऊ शिवाताई सोबत. आर्यनने त्याला हुंकार भरून परवानगी दिली. परवानगी मिळताच ते दोघेही वाऱ्याच्या वेगाने सुसाट शिवाक्षीच्या खोलीत निघून गेले. ते दोघे जाताच अख्ख्या घरभर नीरव शांतता पसरली. ती शांतता भेदत ज्ञानदा आर्यनला म्हणाली, आर्यन, आपलं बोलणं अर्धवट राहिलंय. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. आर्यन, आय रिअली नीड टू नो. सांग, काय झालं होतं दर्शिकाला? तुमच्या सुखी संसाराला कुणाची दृष्ट लागली? नेमके काय घडले की आज तुम्हाला असं आयुष्य जगावं लागतंय? आर्यनने खोल श्वास घेतला आणि तो शून्यात नजर घालून म्हणाला, दृष्ट? कदाचित माझीच लागली असावी. आर्यन, मला उडवाउडवीची उत्तरे नकोत. जे खरंय ते सांग, अगदी मुद्देशीर. ज्ञानदा विनवणी वजा आग्रही स्वरात बोलली. त्यावर आर्यनने उसासा घेतला. सरते शेवटी मैत्रीण होती ती त्याची. त्याला बोलते करण्याची पद्धत दर्शिकाप्रमाणे तिलाही ठाऊक होती. किंबहुना दर्शिकानेच तिला ती शिकवली होती. शिवाय तिचा हक्कही होता तेवढा. आणि त्याला कळलेही होते की सर्व काही जाणून घेतल्याशिवाय ती माघार घेणार नाही. म्हणून त्यानेही हळूहळू स्वतःचं मन ज्ञानदापुढे रितं केलं. त्याने भूतकाळातील एकूण एक प्रसंग, एकूण एक घटना ज्ञानदापुढे रेखाटले. सर्व काही ऐकून झाल्यावर ज्ञानदा सुन्न झाली होती. तिच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू ओघळत होते. तिच्या अनुपस्थितीत तिच्या मित्राला एवढं काही सहन करावं लागलं, हा धक्काच तिला सहन होत नव्हता. त्या परिस्थितीत त्याला आधार द्यायला ती त्याच्यासोबत असायला हवी होती, असेही तिला वाटत होते. दुसरीकडे आर्यनची अवस्था वेगळी नव्हतीच. तो तर दर्शिकाच्या आठवणीत अगदी हरवून गेला होता. दरम्यान ज्ञानदाने स्वतःला सावरले आणि ती आर्यनची समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागली. आर्यन, माझ्यापेक्षा लाख पटीने तूच समंजस आहे. तूच मला कित्येक कठीण प्रसंगातून बाहेर काढलंयस आणि आज एवढ्या मानसिकरित्या स्टेबल असलेल्या व्यक्तीची समजूत काढण्याचं धाडस मी करते. याला धाडस म्हणावं की चेष्टा हे माझं मलाच कळत नाहीये. असो, पण प्लीज आर्यन, तू असा स्वतःला दोष देऊ नकोस. जे घडून चुकलं त्यात तुझी काहीच चुकी नव्हती. दर्शिकाने स्वतःच्या आयुष्याचा त्याग केला तो तुझ्याच प्रेमाखातर ना. पण मला सांग, तिने हा असा निर्विकार आर्यन कधीतरी वर्णिला असेल का? नाही ना. आर्यन, तू आणखी किती दिवस असा एकांतात झुरणार आहेस? मला माहिती आहे की आपली प्रिय व्यक्ती आपल्यापासून दूर गेली की त्रास होतो. त्या आठवणीही एकांतात छळतात. पण यालाच आयुष्य म्हणतात ना रे. गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत आपण स्वतःला किती त्रास करून घ्यायचा. आणि जो व्यक्ती गेलाय, जो आपल्या हृदयाच्या जवळ होता, त्याला तरी आपलं असं तिळतिळ तुटणं कुठे अपेक्षित असतं यार. गेली 8 वर्षे तू फक्त स्वतःला दोष देत आलायस, इव्हन तुझी चूक नसतानाही. निदान आता तरी वर्तमानाला स्वीकार, पण स्वतःला दोष देऊ नको. दुसऱ्यांना माफ करणं एक वेळ सोपं असतं,
पण स्वतःची चूक मान्य करून स्वतःलाच माफ करणं त्याहून कठीण असतं, हेही मला माहिती आहे. पण ट्राय करायला काय हरकत आहे. म्हणून मला वाटतं की आर्यन, तू आता स्वतःला माफ करायला हवंस. जरी आमच्यासाठी तू गुन्हेगार नसला तरी तू स्वतःला गुन्हेगार मानतोस. पण आता बास झालं. स्वतःला एवढी वर्षे दिली ती शिक्षा पुरेशी आहे. आता तू स्वतःचा स्वीकार कर. स्वतःला माफ करून पहा एकदा प्लीज. ज्ञानदा आर्यनला बोलली आणि त्याच्या प्रतिसादाची वाट पाहू लागली. क्रमशः भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक, कमेंट्स आणि शेअर करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होत राहतील, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा. स्टे ट्यून. धन्यवाद.